बॉल्स तळून झालेले आहे बघा, किती ते क्रिस्पी झालेले आहे. हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहे प्रतिमाज किचनमध्ये आणि आजची माझी रेसिपी आहे क्रिस्पी क्रंची ब्रेड रोल. रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण बघा, खूप साऱ्या टिप्स पण दिलेल्या आहेत. चला तर अशा रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला घ्यायचे आहे उकडलेले 4 बटाटे, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, 2 ते 3 हिरवी मिरची आणि थोडासा आल्याचा तुकडा. सर्वात आधी एक बाउल घेतलेला आहे आणि हे बटाटे जे आहे उकडलेले ते आपण किसून घेऊ. तुम्ही हाताने पण स्मॅश करू शकता किंवा स्मॅशरनी पण करू शकता, पण किसून घेतलं तर ते एकसारखं होतं. आपला बटाटा किसून झालेला आहे. आता आल्याचा तुकडा किसून घेऊ. आता यात घालू मिरची, कोथिंबीर, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चम्मच लाल तिखट. आपण मिरची घातली होती म्हणून तिखट थोडं कमीच घालायचं. पुरतं मीठ, थोडीशी हळद, पाव चमचा चाट मसाला. हे आपण छान मिक्स करून घेऊ. आता हे आपलं झालेलं आहे. आता हे बाजूला काढून ठेवू. आता मी ही 7 ते 8 ब्रेड स्लाइस घेतलेले आहे. त्याच्या आता आपण एजेस कट करून घेऊ. आता आपल्या सगळ्या ब्रेडचे काठं किंवा एजेस काढून झालेले आहे. स्लाइसला पाण्यामध्ये हलकसं बुडवायचं आहे एकाच बाजूनी आणि त्याला आता आपण 2 हाताच्या मध्ये असं दाबायचं आहे हलकसं. ते ब्रेड तुटलं नाही पाहिजे, त्याच्यातलं फक्त आपल्याला पाणी काढायचं आहे. आता हे सारण घेऊ आपण आणि त्याचा रोल बनवून घेऊ आणि हे ब्रेड असं तिरपा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये हे करा आणि याचे जे काठं आहेत ते फोल्ड्स करून घ्यायचे आधी. कुठे गॅप जरी असेल तरी पण ती अशी हाताने दाबता येईल आपल्याला आणि याला आता असं आपण हलक्या हाताने रोल बनवून घेऊ. हे बघा छान झालेले आहे. जर असं कुठे गॅप असेल तर ती आपण हाताने अशी दाबून घ्यायची आणि हे आता ठेवू. परत दुसरा रोल बनवून घेऊ आपण. सेम प्रोसेस करायची आहे. हे बघा छान झालेलं आहे आणि हे तेलामध्ये वगैरे निघत नाही. हे आता आपण असेच सगळे आपल्याला रोल बनवायचे आहे. हे रोल तयार झालेले आहे. याला 5 मिनिटासाठी फॅनच्या खाली आपण सुकवून घेऊ, कारण त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते थोडं कमी होणार. पर्यंत आपण इकडे कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. आता 5 मिनिट झालेले आहे आणि तेल पण छान गरम झालेलं आहे. एकदम लवकर तळून होतात हे. हे फुल गॅसवरतीच तळायचं आहे. आता हे आपले झालेले आहे. आता आपण याला काढून घेऊ. तर असे क्रिस्पी आणि क्रंची ब्रेड रोल आपले तयार झालेले आहे. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवरती लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत थँक्यू.